गुड मॉर्निंग स्टुडंट्स. दुपारी पाहत असाल तर गुड आफ्टरनून किंवा संध्याकाळी पाहत असाल तर गुड इव्हिनिंग. ज्या ज्या वेळेस आपल्या माणसावरती संकट आलेली आहेत त्यावेळेस माणसानं त्याच्यावरती मार्गक्रमण करून सक्सेस मिळवलेला आहे. हे कोरोनाचं एक संकटच आहे आपल्यावरती याच्यामुळं की आपले क्लासेस डायरेक्ट लाईव्ह बंद झालेत. त्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी आपण इनडायरेक्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्येच आहेत असं समजायचंच नाही. आपण दूर दूर आहे, तुमच्यासमोर लाईव्ह टीचिंग चालू आहे असं समजायचं. आणि मला त्याचा थोडाफार आनंद पण मिळतोय. का? कारण कालचे जे असाइनमेंट तुम्हाला टाकलेले होते ना ॲपवरती, तर त्या असाइनमेंट मधले काही पर्टिक्युलर न्यूमरिकल सॉल्व्ह करा असं मला मेसेज पण आलेले. तर त्याच्यामुळं तुम्ही काम करायचं. मला याचं बरं वाटलं ॲप्रिसिएशन की बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे MCQ न्यूमरिकल्स वगैरे असाइनमेंटची सॉल्व्ह केलेली आहेत. आता त्याच्यातले जे पर्टिक्युलर काही विद्यार्थ्यांनी मला मेसेज केले, माझे नंबर घेतले ॲपवरून मला मेसेज केले बाबा हे न्यूमरिकल आम्हाला सॉल्व्ह करून द्या. ठीक आहे, आपण ते न्यूमरिकल्स तेवढे क्लिअर करूया. एक 4 नंबरचा न्यूमरिकल होता बघा. एचं सोल्युशन आहे, बीचं सोल्युशन आहे. एचं किती आहे? 5% आहे. बीचं किती आहे? 10% आहे. ए किती आहे? 200 ग्राम, हे 300 ग्राम. हे मिक्स केलेलं आहे आणि मिक्स केल्यानंतर मिक्सचर मध्ये पर्सेंटेज ऑफ ए कॅल्क्युलेट करायचंय, मिक्सचर मध्ये पर्सेंटेज ऑफ बी कॅल्क्युलेट करायचंय. करूयात ना. मग मिक्सचर मध्ये पर्सेंटेज काढण्याचा फॉर्म्युला हे काय इथे लिहिलेत बघा फॉर्म्युले मी तुम्हाला मुद्दाम. मग मिक्सचर मध्ये एचं वेट किती आहे? इथे लिहूया पर्सेंटेज ऑफ ए इन द मिक्सचर इज इक्वल टू वेट ऑफ ए. ह्याचा मीनिंग काय झालं? 100 ग्रॅम मध्ये 5 ग्रॅम. तुमच्याकडे 100 ग्रॅम आहे का? नाही, 200 ग्रॅम आहे. 200 ग्रॅम मध्ये 10 ग्रॅम, म्हणून 10 ग्रॅम ऑफ ए डिवाइडेड बाय वेट ऑफ सोल्युशन किती आहे? ह्याचं 200, ह्याचं 300, हे 500 मल्टिप्लाइड बाय 100 झाला आन्सर तुम्हाला. याच्यातलं मिळून जाईल किती? 2%. म्हणजे अगोदर सेपरेट असताना 5% होता, आता मिक्सचर मध्ये 2% झालं. त्यानंतर बीचं पर्सेंटेज काढूयात ना. पर्सेंटेज ऑफ बी इन द मिक्सचर इज इक्वल टू वेट ऑफ बी इन द सोल्युशन. वेट ऑफ बी इन द मिक्सचर किती आहे? इकडे पहा, 100 ग्रॅमला 10 ग्रॅम वेट आहे. मग 300 ग्रॅमला 30 ग्रॅम. 100 ला 10, 300 ला 30 ग्रॅम डिवाइडेड बाय टोटल मास किती आहे सोल्युशनचं? 500 मल्टिप्लाइड बाय 100 किती बघा. आता याचं हे 5 होईल, 5 30 म्हणजे 6%. अगोदर होतं 10%, आता झालं 6%. दुसरा एक क्वेश्चन विद्यार्थ्यांनी काही सांगितला बघा. हे ए सोल्युशन, हे बी सोल्युशन, दोघांचे पर्सेंटेज दिलेले आहेत. दोघं इक्वल व्हॉल्यूम मध्ये ऍड करा म्हणलेले. इक्वल व्हॉल्यूम मध्ये म्हटलंय ना, मग ठीक आहे. आता इक्वल व्हॉल्यूम मध्ये जर ऍड केले आपण तर एकदम सरळ. इक्वल व्हॉल्यूम म्हणजे याचा 100, याचा 100. आता थोडक्यात याच्यावरती ऑब्जेक्शन घेता येऊ शकतं, पण डेन्सिटी दिली नाही ना, आपण 1च घ्यायची. मग याचं व्हॉल्यूम जेवढं आहे तेवढंच मास. याचं 100 ग्रॅम, याचं 100 ग्रॅम घेतलं तर मिक्सचरचं किती? 200 ग्रॅम. आता आपण ऍज्युम करायचं याचं 100 ग्रॅम आणि याचं 100 ग्रॅम. इक्वल व्हॉल्यूम म्हणले पण मी मास घेतोय बरं. ऍक्च्युअली प्रश्नामध्येच इक्वल मास मागायला पाहिजे होतं. इक्वल मास ठीक आहे झालं. हे 100 ग्रॅम, हे 100 ग्रॅम. इक्वल मास झाले की कन्सन्ट्रेशन हाफ होणार. कसं? वेट ऑफ सॉल्यूट 100 ला 10, इथे किती? 100च आहे. मग 10 ग्रॅम डिवाइडेड बाय टोटल मास किती आहे? 200 मल्टिप्लाइड बाय 100 मिळालं पर्सेंटेज ऑफ ए. आता मिक्सचर मध्ये किती झाला आता पर्सेंटेज? 5%. लक्षात घ्या, ज्या ज्या ठिकाणी इक्वल मास ऍड केले असं म्हणलं असेल, इक्वल व्हॉल्यूम ऍड केलं असं म्हणलं असेल, सरळ सरळ विदाउट कॅल्क्युलेशन पर्सेंटेज हाफ करायचं. याचं पर्सेंटेज किती? 7.5 येईल. कसं 7.5? किती ग्रॅम आहे? 100 ग्रॅमला 15 ग्रॅम आहे. टोटल किती आहे? 200 ग्रॅम आहे. मल्टिप्लाइड बाय 100 झालं ना 7.5%. आणि लास्ट बघा, हे पहा आता सोल्युशन हे आहे 600 ग्रॅम, 6% ऑफ ए. त्याच्यात काय केलंय? 400 ml वॉटरच्या ऍड केले. 400 ml मीन्स 400 ग्रॅम. 400 ग्रॅम water is added in 600 ग्रॅम. 600 plus 400 1000 ग्रॅम. काय? वेट ऑफ सोल्युशन.
मग आता पर्सेंटेज ऑफ ए इन द सोल्युशन इज इक्वल टू किती आहे बघा, 100 ग्रॅमला 6 ग्रॅम. तुम्ही 100 ग्रॅम घेतलात का? नाही, 600 ग्रॅम घेतलं. 600 ग्रॅमला मग 100ला 6 तर 600ला 36 ग्रॅम डिवाइडेड बाय टोटल मास ऑफ सोल्युशन 1000 मल्टिप्लाइड बाय 100. आन्सर किती येईल आता हे पहा. डायल्यूशन केलं, कॉन्सन्ट्रेशन कमी होणार. तर या पद्धतीनं काल विचारलेल्या ज्या असाइनमेंट मधले क्वेश्चन आहेत तर त्याच्यातले प्रश्न सोडवलेत स्टुडंटनी. एक असं काम करा बघा तुम्ही, जसं हे पहा, आपण मुद्दाम प्लॅन काय केले, आपली जी जसे कॉलेजमधली टीचिंगची प्रोसेस आहे ना, सेम टू सेम तसेच लावलेले. तेवढेच लेक्चर्स आपण त्याच पद्धतीनं पुढे जाणार आहे. त्यामुळं दररोज नोट्स व्यवस्थित लिहून घ्यायच्या, असाइनमेंट सॉल्व्ह करायचे. उरलेल्या न्यूमेरिकलचे आन्सर मी आज ॲपवरती अपलोड करतो, तुम्ही तिकडून डाउनलोड करा आणि फॉलो करा. आज परत दुसरी असाइनमेंट देतो, मोलॅरिटी त्याच्यावरती. चला आता इकडं लक्ष द्या. मी मुद्दाम आजच्या लेक्चरला हे लागणार आहे ना, हे कॉन्सन्ट्रेशन मी परत एकदा सांगतो. वी आर गोइंग टू एक्सप्लेन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन माहिती पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन कॅन बी एक्सप्रेस्ड इन डिफरंट युनिट. मग त्याच्यात पर्सेंटेज, त्यातलं महत्वाचं पर्सेंटेज बाय मास, वेट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय वेट ऑफ सोल्यूशन इंटू 10 to the power 2. ppm, वेट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय वेट ऑफ सोल्यूशन इंटू 100 नाही 10 to the power 6. मोलॅरिटी, नंबर ऑफ मोल बाय व्हॉल्यूम इन लिटर. दुसरा फॉर्म्युला, वेट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट इंटू व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर. लिटर मध्ये व्हॉल्यूम नसेल, मिलीलीटर मध्ये असेल तर 1000 घ्या. मोलॅरिटी, नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हेंट इन किलोग्राम. नाही तर वेट ऑफ सोल्यूट, मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट आणि वेट ऑफ सॉल्व्हेंट इन किलोग्राम. घरामध्ये पाहिजे असेल परत 1000 घ्या. नॉर्मॅलिटी, W2/E2 म्हणजे नंबर ऑफ इक्विव्हॅलेंट, वेट ऑफ सोल्यूट इक्विव्हॅलेंट वेट ऑफ सोल्यूट, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर. परत मिलीलीटर पाहिजे असेल तरी 1000 घ्या. या पद्धतीनं हे न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करण्यासाठी, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करण्यासाठी हे आवश्यक आहे. मग हे मी मेन्शन केलं. आता आजच्या लेक्चरचा आपण टार्गेट सांगतो तुम्हाला. हे बघा, तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना एवढं सहजासहजी प्रत्येक प्रश्न येणार नाही. तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन कोणत्या युनिटमध्ये पाहिजे, समजा मोलॅलिटी मध्ये पाहिजे, त्यांनी तुम्हाला मोलॅलिटी मध्ये कॉन्सन्ट्रेशन देणारच नाही, मग मोल फ्रॅक्शन मध्ये देणार. मोल फ्रॅक्शनचं कन्वर्जन मोलॅलिटी मध्ये तुम्हाला करायला यायला पाहिजे. किंवा पर्सेंटेज बाय मास मध्ये दिलं, मोलॅरिटी तुम्हाला पाहिजे कन्वर्जन करता यावं. कन्वर्जन करताना मग ट्रॅडिशनल रुटीन मेथड पण आहे बोर्ड पॅटर्नची आणि शॉर्टकट पण आहे. मग आजच्या लेक्चरला आपण हे इंटर कन्वर्जन किंवा इंटर रिलेशनशिप हा पॉइंट घेतला ना की मग आपण क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज कडे प्रोसीड करता येईल. ठीक आहे. बघा आता पुढचा पॉइंट आपण आजच्या लेक्चरला घेतोय, रिलेशनशिप बिटवीन दीज कॉन्सन्ट्रेशन युनिट. नीट पहा आता, हे पहा, तसं पाहिलं तर तुम्ही हे रिलेशनशिप डायरेक्ट मगअप करू शकता, पाठ करू शकता. पण पाठ करण्यासाठी जर त्याचा प्रूफ आपल्या समोर असेल ना, ते पाठ केलेलं लक्षात राहतं. आपल्याकडे काहीच प्रूफ नाही ना, आम्हाला पाठ करायचंय, अवघड आहे बघा. पण आपल्याकडे काही प्रूफ आहे, पाठ करायचंय, सोपं आहे. मग त्यासाठी हे पहा, नक्कीच सांगतो मी तुम्हाला, काही ठिकाणी पाठांतर कामाला येतं, काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी तर समजल्याशिवाय एमसीक्यू सॉल्व्ह करता येत नाही. पण काही बेसिक लेवलच्या गोष्टी पाठ पाहिजे. माझं म्हणणं हे पाठच पाहिजेत आपल्याला, फॉर्म्युले अगदी तोंडपाठ पाहिजे. वारंवार हे लिहून काढा, वारंवार फॉलो करा. आता आजच्या पिरियडला जे रिलेशनशिप घेतोय का त्याचे मी प्रूफ द्यायला देतो, त्या प्रूफची तुम्हाला काही गरज नाही, पण पाठ करायला मदत होईल, पाठ होऊन जातील तुम्हाला. चला, पहिलं रिलेशनशिप आपण आजच्या लेक्चरला स्टडी करूया. दॅट इज रिलेशनशिप बिटवीन कॅपिटल एम अँड कॅपिटल एन. मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी यांच्यातलं रिलेशनशिप. हे सगळे अगदी परफेक्ट नोट्स तयार करा. जसं जसं मी शिकवतो तसं तसं तुमच्या नोट्स तयार पाहिजे. कंडिशन एवढे आहे बघा, टॉपिक संपल्यानंतर तुम्हाला परफेक्ट कमांड यायलाच पाहिजे.
ठीक आहे. बघा मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी यांच्यातलं रिलेशन घ्यायचंय. लेट अस कन्सिडर a solution is there and that solution has x molar concentration. काय केलंय, त्या सोल्युशनचं मोलॅरिटी दिली आहे, म्हणजे हे दिलं आहे तुम्हाला नॉर्मॅलिटी काढायची आहे. मग तेही आता हे पहा, अजून एक पॉइंट फॉलो करूया. या सोल्युशन मध्ये जो सोल्यूट आहे ना, दॅट सोल्यूट हॅव्हिंग मोलार मास m2 मोलार मास. आपण कालच सांगितले सोल्यूट म्हणले की 2 हे नंबर वापरायचे, सॉल्व्हंट म्हणले की 1. ठीक आहे. आणि या सोल्युशन मध्ये जो सोल्यूट आहे त्या सोल्यूटचं इक्विव्हॅलेंट वेट E2 आहे. ठीक आहे. मग ठीक आहे, आता या सोल्युशन बद्दल काय म्हणलं, मोलॅरिटी किती आहे, x मोलार. मग मोलॅरिटी जर x असेल तर मोलॅरिटीचं युनिट काय आहे, मोल पर लिटर. याचा मीनिंग काय झाला, x मोल प्रेझेंट इन 1 लिटर, म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट समजले किती, x, आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन समजलं किती, 1 लिटर. ठीक आहे. मग मी तुम्हाला काय एक टास्क विचारतो की तुम्हाला ग्रॅम पर लिटर मध्ये वी हॅव टू एक्सप्रेस इट्स कॉन्सन्ट्रेशन इन ग्रॅम पर लिटर. हाऊ मच ग्रॅम इन 1 लिटर. आता आपल्याकडे काय, इन 1 लिटर देयर इज x मोल. मोल नको, मास पाहिजे, ग्रॅम पाहिजे. मग मोलला जर मॉलिक्युलर मास मल्टिप्लाय केलं तर ग्राम येईल, x into m2. दिस इज अ ग्रॅम. ठीक आहे, दिस मच ग्रॅम पर लिटर. आता नॉर्मॅलिटी पाहिजे, काय फॉर्म्युला नॉर्मॅलिटीचा, हे काय इथं आहे कोणता, नंबर ऑफ इक्विव्हॅलेंट किंवा हे वेट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय इक्विव्हॅलेंट वेट ऑफ सोल्यूट इनटू व्हॉल्यूम इन लिटर. वेट ऑफ सोल्यूट किती आहे, हे काय, x into m2 ग्रॅम डिवाइडेड बाय इक्विव्हॅलेंट वेट किती आहे, इक्विव्हॅलेंट वेट E2 आहे. आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 1 लिटर आहे, 1 लिटर व्हॉल्यूम आहे. मग आता झालं हे, याच्यात नॉर्मॅलिटी इज इक्वल टू x into m2 by E2 and listen, m2 by E2 is nothing but basicity of acid. So finally we can conclude that normality x काय हो, x आहे मोलॅरिटी. आता x च्या ऐवजी मोलॅरिटी टाकून देऊयात. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इनटू बेसिसिटी ऑफ ऍसिड. जर हे सोल्युशन ऍसिड असेल तर बेसिसिटी, आणि हे सोल्युशन बेस असेल तर नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी ऑफ सोल्युशन इनटू ऍसिडिटी ऑफ बेस. जर मोनोबेसिक ऍसिड असला तर हे बघा, मोनोबेसिक ऍसिड जर असेल तर नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी. डायबेसिक ऍसिड असेल तर नॉर्मॅलिटी इज इक्वल टू 2 into मोलॅरिटी. ट्रायबेसिक ऍसिड असेल तर नॉर्मॅलिटी इज ट्रिपल ऑफ द मोलॅरिटी. या पद्धतीनं रिलेशन घेतलंय. ज्या ज्या पाठ करायच्या गोष्टी आहेत की तुम्हाला मी इन्सिस्ट करणार, पाठच करा. काय हे पाठच करावं लागेल. त्यासाठी प्रूफ हा काय तुमच्या समोर प्रूफ आहे. चला पुढचं रिलेशन आपण स्टडी करूया का याच्यानंतर. रिलेशन नंबर नेक्स्ट आता याच्यात फॉलो करूया. ठीक आहे. पहा आता पुढं रिलेशनशिप बिटवीन मोलॅरिटी नॉर्मॅलिटी झालं, हे इरेज करतो. आता पुढचं पहा, रिलेशनशिप बिटवीन मोलॅरिटी अँड पर्सेंटेज, आणि ब्रॅकेट बघा ना काय आहे, W/W. हे पहा, मोस्टली ऑस्मॉटिक प्रेशर मध्ये हे रिलेशनशिप तुम्हाला वापरावं लागतं. हे रिलेशनशिप मी सांगतो, बरेच विद्यार्थी फॉलो करतात, काही विद्यार्थी फॉलोच करत नाही, त्यांना ते MCQ जमत नाही. त्यामुळे मी जेवढं सांगेन तुम्हाला अगदी पाठ करायला ते पाठच करा. हे रिलेशन आपल्याला पाठच पाहिजे. आता कोणामधलं, मोलॅरिटी मधलं आणि पर्सेंटेज मधलं, ह्यांच्यातलं रिलेशनशिप माहिती पाहिजे. मग बघूयात आता काय. हे पहा, सपोज दिस इज अ सोल्युशन. ओके. आणि या सोल्युशनचं त्यांनी पर्सेंटेज W/W दिलेला आहे. किती दिलाय, लेट अस से x% सोल्युशन.
अजून काही गोष्टी याच्यातल्या फॉलो करूया. दिस सोल्युशन consists of solute and that solute has molar mass equal to m2. And listen, this solution has density. How much? D gram per ml. हे पहा, हे रिलेशन देताना काही गोष्टी आपल्याला माहिती आहेत असं समजायचं आपण. काय माहिती आहे? डेन्सिटी देतातच तुम्हाला. डेन्सिटी इज नोन टू अस. Percentage by mass is known to us. Then one can determine the molarity. How one can determine the molarity? बघूयात आता. What is the concentration of solution? Solution has concentration x% W by W. What is the meaning of this? This has meaning that x gram of solute present in 100 gram of solution means weight of solution. How much? 100 gram. Now we have weight of solute. Weight of solution. Now let us calculate the number of mole. Why? Because we have to determine molarity. What is the formula of molarity? N by V. Number of mole. So calculate number of mole. Number of moles of solute N2 is equal to weight of solute X divided by weight by molecular weight. This is number of moles. चला न्यूमरेटर मिळाला. आता काय काढायचंय? डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरला काय आहे? व्हॉल्यूम आहे. तुमच्याकडे काय आहे? मास आहे. मास वरून व्हॉल्यूम कसं काढतात? डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज इक्वल टू मास ऑफ सोल्युशन डिवाइडेड बाय डेन्सिटी. मास ऑफ सोल्युशन किती आहे? 100 आहे. डिवाइडेड बाय डेन्सिटी सोल्युशनची किती आहे? डेन्सिटी हे काय दिले ना डी. एस युनिट ग्रॅम. एस युनिट ग्रॅम पर ml. ग्रॅम ग्रॅम कॅन्सल. मिलीलीटर मध्ये व्हॉल्यूम आलं बघा. किती व्हॉल्यूम आलं? 100 बाय dml. 100 बाय dml. इथं लिहितो 100 बाय dml. मिलीलीटर मध्ये नको, लिटर मध्ये पाहिजे. कन्वर्ट करूयात. व्हॉल्यूम इन लिटर 100 बाय d into 10 to the power minus 3 झालं. आता ही एक व्हॅल्यू आणि ही एक व्हॅल्यू ॲज इट इज इथं प्लेस करा. मोलॅरिटी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू x डिवाइडेड बाय m2 मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे? 100 डिवाइडेड बाय d into 10 to the power minus 3. आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपण याला रिअरेंज करूया. मोलॅरिटी इज इक्वल टू x हे d वरती घेऊया, हे 10 टू द पॉवर 3 वरती घेऊया. ठीक आहे. हे झालं 1000. हे झालं डेन्सिटी. हे 1000 वरती आलं. 1 10 टू द पॉवर मायनस 3 चा प्लस 3 डेन्सिटी वर आली. हे पर्सेंटेज. x म्हणजे काय? पर्सेंटेज डिवाइडेड बाय काय आलं? हे मोलार मास इनटू 100. 100 ने याला डिवाइड करा. फायनल कन्क्लूजन येईल. पाठ करायचा पॉइंट ही इथं आहे बघा. कोणता? मोलॅरिटी इज इक्वल टू 10 dp बाय मोलार मास ऑफ सोल्यूट. तुम्ही मी सांगतो हे नाही फॉलो केला तरी चालेल, पण हे पाठ करा. परफेक्टली पाठच असायला पाहिजे. काय? मोलॅरिटी कशावरून? P. व्हॉट इज मीन बाय P? P म्हणजे पर्सेंटेज. लक्ष द्या. P पर्सेंटेज, D डेन्सिटी. पर्सेंटेज ऑफ सोल्युशन, डेन्सिटी ऑफ सोल्युशन, मोलार मास ऑफ सोल्यूट. सॉल्व्हंट सोल्यूटचं मोलार मास आहे. त्यामुळे 10 dp बाय मोलार मास. आज जसे हे फॉर्म्युले लिहिले तसे उद्या याच्या बाजूला हा फॉर्म्युला लिहायचा. एक चार्टच बनवा. या चार्ट मध्ये सगळे फॉर्म्युले याच्यातले फॉलो करा. व्हॉट इज मोलॅरिटी? 10 dp बाय मोलार मास. हे झालं रिलेशन याचं. आता दुसरं रिलेशन आपण स्टडी करूया. काय बदल आहे माहिती का? आता हे पहा. रिलेशन बिटवीन स्मॉल m अँड पर्सेंटेज. म्हणजे मोलॅरिटी आणि पर्सेंटेज. मोलॅरिटी आणि पर्सेंटेज यांच्यातलं रिलेशन फॉलो करायचंय. बरं, आता एक मिनिट मी याच्यातच करेक्शन करतो. सोल्युशन तेच, पर्सेंटेज तेच, x पर्सेंटेज. मग हे सगळी इन्फॉर्मेशन तेच. आता माझं म्हणणं की डेन्सिटीची गरज पडेल का नाही बघा आता तुम्ही. ठीक आहे. आता जशा पद्धतीने त्यांनी दिलंय तसं आपण थोडं प्रोसीड करूया. याची गरज नाही हे इरेज करतो. आता जेवढं आवश्यक आहे तेवढं बघूया.
अगोदर आपलं टार्गेट काय सांगा ना, मोलॅलिटी. मग मोलॅलिटीचा काय फॉर्म्युला आहे? मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हेंट इन किलोग्राम. नंबर ऑफ मोल डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हेंट इन किलोग्राम. काढूयात आता. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट किती येतील? हे काय x/m2 झाले. नंबर ऑफ मोल मिळाले. x ग्रॅम सोल्यूट मध्ये आहे, मोल्स काढले. आता वेट ऑफ सोल्युशन आहे, नको सोल्युशनचं नको, सॉल्व्हंटचं पाहिजे. म्हणून वेट ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू वेट ऑफ सोल्युशन मायनस वेट ऑफ सोल्यूट. सोल्युशनचं वेट किती आहे? दिलंय ना त्यांनी 100. आणि सोल्यूटचं वेट किती आहे? 100 पैकी सोल्यूट किती आहे हे काय कळतंय ना इथं. 100 पैकी x सोल्यूट आहे. x म्हणजे काय? पर्सेंटेज दिलेलं आहे, -x झालं. सोल्युशन सॉल्व्हंटचं वेट पण मिळालं. पण ऐका ना, हे ग्रॅम मध्ये आहे ना, हे वेट सुद्धा ग्रॅम मध्ये. तुम्हाला किलोग्रॅम मध्ये पाहिजे, ठीक आहे. आयत्या वेळेस आम्ही ते कन्वर्जन करूयात. व्हॉट इज नंबर ऑफ मोल्स? x डिवाइडेड बाय m2 हे झाले नंबर ऑफ मोल डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हेंट इन किलोग्राम. ठीक आहे. 100 मायनस पर्सेंटेज, 100 मायनस पर्सेंटेज हे ग्रॅम मध्ये आहे ना, किलोग्राम मध्ये 10 टू द पॉवर -10 झालं. फायनल पॉइंट फॉलो करूया जे की तुम्हाला पाठ करायचं आहे. मोलॅलिटी इज इक्वल टू x म्हणजे काय? पर्सेंटेज आहे. हे 10 टू द पॉवर -3 वर आणा. 1000 into percentage divided by molar mass of solute into 100 minus percentage. याची तेवढी जास्त गरज पडत नाही, पण कधी गरज पडलीच तर. पण पहिला प्रॉब्लेम मोलॅरिटी काढायचा खूप गरज पडतो. मोलॅरिटी काय? 10 dP by molar mass आणि मोलॅलिटी 1000% डिवाइडेड बाय मोलार मास इनटू 100 मायनस p. ठीक आहे. पुढचा आता रिलेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. पर्सेंटेज झालं, पर्सेंटेज वरून आपण मोलॅरिटी पण काढली, पर्सेंटेज वरून मोलॅलिटी पण काढली. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला फॉलो करायचा आहे, नेक्स्ट रिलेशन फॉलो करायचं आहे. ठीक आहे. हे पहा, नेक्स्ट रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन मोलॅरिटी अँड मोल फ्रॅक्शन. रिलेशन बिटवीन मोलॅरिटी अँड मोल फ्रॅक्शन हे रिलेशन आपल्याला स्टडी करायचंय. म्हणजे आपल्याला मोल फ्रॅक्शन जर दिला असेल तर मोलॅरिटी काढता येईल. मोलॅरिटी ऑफ सोल्युशन कॅन बी डिटरमाइन्ड बाय युजिंग मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन. सोल्युशनचा मोल फ्रॅक्शन घेऊन आपण ते फॉलो करूया. चला आता लक्ष द्या. लेट अस कन्सिडर दे हॅव गिवन अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सोल्युशन. दे हॅव स्टेटेड दॅट इन दॅट सोल्युशन N2, in this solution they have stated that N2 moles of solute are present. Such solute whose molar mass is equal to M2, and in the same solution number of moles of solvent are N1. N1 means mass of solvent. Such a solvent whose molar mass is M1. काय म्हटलं सांगतो तुम्हाला. त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आम्हाला. काय सोल्युशन आहे, सोल्युशन मध्ये एवढे सोल्यूट टाकलाय, एवढा सॉल्व्हंट आहे, अँड दिस सोल्युशन इज प्रिपेअर्ड. आता या सोल्युशन बद्दल आपल्याला रिलेशन लावायचं मोल फ्रॅक्शन आणि मोलॅरिटी बद्दलचं. बरं बघूयात आता याच्यामध्ये. मोलॅरिटी जर काढायची म्हटलं, व्हॉट इज द टार्गेटेड फॉर्म्युला फॉर मोलॅरिटी. ठीक आहे, माहिती आहे ना आपल्याला मोलॅरिटीचा फॉर्म्युला. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे. कुठे आहे? हे काय इथे. डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. ठीक आहे, याच्याकडे आपण प्रोग्रेस करत जाऊया, हे मिळवूयात आपण. बरं, त्याच्या अगोदर काय सांगूया? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन हेच माहिती नाही, काढूयात.
मग व्हॉल्यूम सोल्युशनचं व्हॉल्यूम जर काढायचं असेल तर सोल्युशनच्या व्हॉल्यूमसाठी आपण याच्यात एक फॉर्म्युला वापरूया तुमचा डेन्सिटीचा. डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इज इक्वल टू मास ऑफ सोल्युशन डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ सोल्युशन हे आहे. मग याच्यावरून आपल्याला काय काढता येईल, मोलॅरिटी मधला व्हॉल्यूम काढता येईल. बरं, हे मास ऑफ सोल्युशन, सोल्युशन मध्ये मास कोणामुळे असतं, सोल्यूट मुळे ऍज वेल एज सॉल्व्हेंट मुळे, दोघांचं मास. आता ऐका, सोल्यूटचं मोल n2 आहे, मास किती असेल n2 × m2. सॉल्व्हंटचं मोल एवढे, सॉल्व्हंटचं मास n1 m1. मग इकडे या पद्धतीने लिहूया, मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्व्हंट डिवाइडेड बाय डेन्सिटी. मग ठीक आहे, मास ऑफ सोल्यूट किती आहे, n2 प्लस मास ऑफ सॉल्व्हंट n1 m1 डिवाइडेड बाय डेन्सिटी. सोल्युशनची डेन्सिटी किती आहे, तर हे पहा, सोल्युशनची डेन्सिटी ही डी सोल्युशनची डेन्सिटी आहे. ठीक आहे, ही इन्फॉर्मेशन आपल्याला याच्यावरून मिळाली. आता काय करूया, मोलॅरिटीच्या फॉर्म्युल्यात हे इन्फॉर्मेशन प्लेस करूया. मोलॅरिटी इज इक्वल टू n/d. व्हॉट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, माहिती आहे ना आमच्याकडे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट n2. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, व्हॉल्यूम हे काय इथं काढले आता, मास ऑफ सोल्युशन डिवाइडेड बाय, इथं लिहितो वाटल्यास, मास ऑफ सोल्युशन डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ सोल्युशन. बर, मास आणि डेन्सिटी हे काही इथं मास टाकले, हे डेन्सिटी. मास कशामध्ये आला असेल, ग्रॅम मध्ये आलं. डेन्सिटी कशामध्ये आली असेल, ग्रॅम पर ml मध्ये. आलेलं व्हॉल्यूम कशामध्ये येईल, मिलीलीटर मध्ये. मिलीलीटर मध्ये नको, मग लिटर मध्ये पाहिजे, 10⁻³ ठीक आहे, व्हॅल्यू प्लेस करूयात. कोणत्या गोष्टी कशामुळे आल्या त्या सांगतोय मी. नंबर ऑफ मोल n2 डिवाइडेड बाय मास किती आहे याचा, n1 m1 प्लस n2 m2 डिवाइडेड बाय डेन्सिटी इनटू 10⁻³ झालं. हे 10⁻³ वरती न्या, हे डेन्सिटी वरती न्या, आणि मग पुढे प्रोसीड करून तुम्हाला मोलॅरिटीचं रिलेशन काढता येईल. आणि मोलॅरिटी साठी काय करता येईल बघा, हे 10⁻³ च्या ऐवजी +3 झालं, 1000 लिहूयात ना सरळ, 1000 ठीक आहे, d इनटू n2 डिवाइडेड बाय n1 m1 प्लस n2 m2. आता थोडं टायटल बघा, मोलॅरिटी पाहिजे पण मोल फ्रॅक्शनच्या अँगल मध्ये. मग तुम्हाला मोलॅरिटी दिसते, हे काय लेफ्ट हँड साइडला मोलॅरिटी, मोल फ्रॅक्शन राईट साइडला यायला पाहिजे. कुठे आहे मोल फ्रॅक्शन, नाही, आणूयात ना. मग मोल फ्रॅक्शन आणण्यासाठी एक काम करूयात, आपल्या कन्व्हिनियन्ससाठी न्यूमरेटर ऍज वेल एज डिनॉमिनेटर दोघांना n1 प्लस n2 न डिवाइड करूया. ठीक आहे, करूयात. मोलॅरिटी इज इक्वल टू 1000 × d n2 डिवाइडेड बाय n1 प्लस n2 डिवाइडेड बाय n1 m1 डिवाइडेड बाय n1 प्लस n2 प्लस n2 m2 डिवाइडेड बाय n1 प्लस n2. हे काय झालं, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट x2. हे काय, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट x1. हे काय, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. झालं, आलं रिलेशन. जे तुम्हाला पाठ करायचं रिलेशन आहे ते हे आहे बघा, मोलॅरिटी इज इक्वल टू 1000 dx2 डिवाइडेड बाय x1 m1 प्लस x2 m2. लक्षात आलं का, 1000 dx2 डिवाइडेड बाय x1 m1, हे काय m1 इथे आहे, x1 m1 प्लस x2 m2. हे पाठ करायचंय. तर हे एक रिलेशन आपण मिळवलं, कोणामधलं, मोलॅरिटी आणि मोल फ्रॅक्शन मधलं रिलेशन, 1000 dx2 बाय x1 m1 प्लस x2 m2. आता नेक्स्ट रिलेशन आपल्याला स्टडी करायचंय, मायनर आपण चेंज करूया त्याच्यात. कोणता, मोलॅरिटी आणि मोल फ्रॅक्शन. म्हणजे जर मोलॅरिटी दिलं तर मोलॅरिटीवरून मोल फ्रॅक्शन आपल्याला डिटरमाइन करता येईल. बरं, इन्फॉर्मेशन तीच घेऊयात, फक्त मोलॅरिटीच्या अँगलनी प्रोसीड करूया.
ठीक आहे, याला इरेज करूया. मोलॅरिटी आणि मोल फ्रॅक्शन कडे जायचं. हेच सोल्युशन. सोल्यूट किती आहे? N1 मोल. सॉल्व्हंट किती आहे? N2 मोल. N1 मोल ऑफ सोल्यूट, N1 मोल ऑफ N1 मोल ऑफ सॉल्व्हंट, N2 मोल ऑफ सोल्यूट. ठीक आहे. आता एक काम करा ना याच्याशी रिलेटेड, तुम्हाला या सुरुवातीला मोल फ्रॅक्शन काढून दाखवा. कोणाचा? मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट किती? मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू नंबर ऑफ मोल ऑफ सॉल्व्हंट डिवाइडेड बाय टोटल मोल. ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट काढा. याच सोल्युशन मध्ये N2 डिवाइडेड बाय N1 प्लस N2, ह्याला इक्वेशन 2 म्हणा. आता आपल्या कन्व्हिनियन्स साठी काम करा की तुम्हाला मोलॅरिटी हवे आहे ना. ठीक आहे, मोलॅरिटी कडे जाऊया. मोल फ्रॅक्शन आणू ना. सेकंड इक्वेशनला फर्स्ट नी डिवाइड करूया. सेकंड इक्वेशन x2 डिवाइडेड बाय x1 इज इक्वल टू, आता हे पहा, x2 ला x1 ला डिवाइड केलं तर हे कॅन्सल होईल आणि फायनली आन्सर काय? N2 बाय N1 हे इक्वेशन मिळेल. आता एक काम करूया, आपल्या कन्व्हिनियन्स साठी याला इलॅबोरेट करूया. x2 बाय x1 इज इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ नंबर ऑफ मोल? वेट ऑफ सोल्यूट. वेट ऑफ सोल्यूटला W2, मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट M2 झालं. हे नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट, वेट ऑफ सॉल्व्हंट डिवाइडेड बाय म्हणजे वरती जाईल हे आलं. आता तुम्ही मोलॅरिटी कडे जाऊ शकता. मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय बघा, हे पहा इथे आहे. W2M2. W2M2 आलाय का? W2 हे काय? W2M2 डिवाइडेड बाय W1 किलोग्रॅम मध्ये. हे काय आलं ना? हे 1 2 3 जण पाहिजे आहे. 1 2 3, या तिघांना रिप्लेस मोलॅरिटीने करता येईल. मग ह्याचं काय काम आहे? हे अनवॉन्टेड आहे. मग अनवॉन्टेड आहे ना. ठीक आहे ना. मग काय करूया आपण? दोन्ही साइडला काय करूया? 1000 डिवाइडेड बाय M1 मल्टिप्लाय करूया. इकडे सुद्धा 1000 डिवाइडेड बाय M1 मल्टिप्लाय केलं. M कॅन्सल झालं आणि झालं हे पहा, हे किलोग्रॅम मध्ये आहे, हे ग्रॅम मध्ये होतं ना, झालं किलोग्रॅम मध्ये ऑटोमॅटिक कन्वर्ट. मग ह्यांना गायब करण्याच्या ऐवजी मोलॅरिटी आणा. मग ठीक आहे, याच्या ऐवजी राईट हँड साइड आता काय झाली? मोलॅरिटी. आणि हे लेफ्ट हँड साइड काय आले आता? 1000x2 डिवाइडेड बाय x1 M1. म्हणजे तुमचं पाठ काय करायचंय माहिती का तुम्हाला? हे फायनल स्मॉल m इज इक्वल टू 1000x2 डिवाइडेड बाय x1 M1 हे फॉर्म्युला. मी मुद्दाम मगाचा फॉर्म्युला जो आहे ना मोलॅरिटीचा, तो याला रिलेट करायला, कंपेअर करायला वापरतो. 1000 dx2 डिवाइडेड बाय x1 M1 प्लस x2 M2. पहा बरं, जर तुम्हाला मोल फ्रॅक्शन दिला, मोलॅरिटी करता येईल. रीड करतो फॉर्म्युला. 1000 into मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट, मोलार मास ऑफ सॉल्व्हंट. मोलॅरिटी काढायची आहे का? मोलॅरिटी नको. मोलॅरिटी का? ठीक आहे. 1000 D फॉर डेन्सिटी. युनिट काय त्याचं? ग्रॅम पर ml. मोल फ्रॅक्शन कोणाचं? अहो सोल्यूटचं, x2 आहे. डिवाइडेड बाय मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इनटू मोलार मास ऑफ सॉल्व्हंट, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इनटू मोलार मास ऑफ सोल्यूट. दोन्ही फॉर्म्युले खूप वेळेस वापरायचे. 1000 dx2 डिवाइडेड बाय x1 M1 प्लस x2 M2 आणि 1000 x2 डिवाइडेड बाय x1 M1. ठीक आहे. क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये हे कामाला येतं. काय? 1000 dx2 डिवाइडेड बाय x1 M1 प्लस x2 M2. 1000 dx2 डिवाइडेड बाय x1 M1 प्लस x2 M2. 1000 x2 डिवाइडेड बाय x1 M1. डेन्सिटीची गरज नाहीये, तर हे फॉर्म्युले पाठ ठेवावे लागतील. नेक्स्ट एक रिलेशनशिप आपण रेफर करूया कॅपिटल M आणि स्मॉल m मधलं. लास्ट रिलेशन आहे बघा हे. हे झालं ना, आपले सगळे रिलेशन कव्हर झाले. कॅपिटल M स्मॉल m हे रिलेशन आपल्याला स्टडी करायचंय. ठीक आहे. याला इरेज करतो आता याच्यात. म्हणजे जर सपोज त्यांनी आपल्याला काय मोलॅरिटी दिली तर मोलॅरिटी काढता येईल. मग मोलॅरिटी दिल्यानंतर मोलॅरिटी कशी काढता येईल?
इकडं पहा आता, सपोज हे एक सोल्युशन आहे, या सोल्युशनची मोलॅरिटी इज गिवन टू अस. व्हॉट इज द मोलॅरिटी? एम ही मोलॅरिटी आहे. एम चं युनिट काय असणार? मोल पर लिटर ही मोलॅरिटी आहे. आणि आपल्याला काय काढायचंय? मोलॅरिटी काढायचंय. मग मोलॅरिटी काढायचं असेल तर इकडं पहा ना, मोलॅरिटी साठी काय लागतं आपल्याला? मोलॅरिटी साठी लागतं वेट ऑफ सोल्यूट मॉलिक्युलर रेट म्हणजे नंबर ऑफ मोल. ठीक आहे ना, यालाच आपण असं एक्सप्रेस करूया, m मोल्स ऑफ सोल्यूट इन 1 लिटर सोल्युशन. 1 लिटर सोल्युशन मध्ये m मोल्स आहेत. मग हे पहा, आता आपण काय करूया, याच्यात तुम्हाला डिनॉमिनेटरला मास ऑफ सॉल्व्हेंट लागतं. मग ठीक आहे, काढूया. मास ऑफ सॉल्व्हेंट इज इक्वल टू mass of solution minus mass of solute. चला, mass of solution किती घ्यायचं? सोल्युशनचं आमच्याकडे काय आहे? व्हॉल्यूम आहे. मग व्हॉल्यूम वरून आपण काय काढणार आहे? सोल्युशनचं मास काढणार आहे आणि सोल्यूटचं पण मास काढणार आहे. बरं, मास ऑफ सोल्युशन किती असेल बघा? मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. मास इज इक्वल टू डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इथं आहे, किती आहे? 1000. व्हॉल्यूम किती आहे? 1000. इथं लिहिलं 1000 मल्टिप्लाइड बाय डेन्सिटी. मास ऑफ सोल्युशन. सोल्यूटचं मास किती आहे? सोल्यूटचे मोल किती आहे? सोल्यूटचे मोल एवढे. मोल नको, मास. याला m2 ने मल्टिप्लाय करा. m2 झालं. मास ऑफ सॉल्व्हेंट झालं. हे कशामध्ये झालं? ग्रॅम मध्ये. चला टाकून देऊया फॉर्म्युला. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. ठीक आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हेंट इन किलोग्राम. चला व्हॅल्यू प्लेस करा. व्हॉट इज नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट? हे काय इथे m मोल. m म्हणजे मोलॅरिटी म्हणलं तरी चालेल. डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हेंट इन किलोग्राम. हे काय इथे 1000 d मायनस m m2. पण स्टुडंट हे ग्रॅम मध्ये, हे काय झालं किलोग्राम मध्ये. मग ह्याला वरती टाका, काय येईल बघा? 1000 into m डिवाइडेड बाय 1000 d minus m m2. एकच मिनिट आहे. व्हॉट इज m? मोलॅरिटी. व्हॉट इज m? मोलॅरिटी. m2 मोलार मास ऑफ सोल्यूट. d डेन्सिटी. मग पाठ काय करायचंय तेच लिहितो नाही. हे पहा, मोलॅरिटी इज इक्वल टू 1000 into मोलॅरिटी. मोलॅरिटी दिले ना, त्याला 1000 ने मल्टिप्लाय करा आणि डिनॉमिनेटरला काय करा? 1000 d मायनस mm. झाली मोलॅरिटीचं हे फॉर्म्युला आपण घेतला. या पद्धतीनं सगळेच्या सगळे आपले रिलेशन कंप्लीट झालेले. फक्त एक शेवटचा एक पॉइंट सांगून आजचं लेक्चर कन्क्लूड करूया. कोणता पॉइंट माहिती का? हे पहा, हे खूप वेळेस वापरायचा पॉइंट आहे. मी मुद्दाम तुम्हाला जे वारंवार तुम्हाला वापरायचंय ते कधीच माझ्याकडून सुटणार नाही. ते तुम्हाला अगदी रेफर करावं लागणार. कोणतं? तर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन की मोलॅरिटी ऑफ डायल्युटेड सोल्युशन. नीट लक्ष द्या, हा फॉर्म्युला तुम्हाला खूप वेळेस वापरायचा आहे. म्हणून तुमचं मी कॉन्सन्ट्रेशन इकडं वाढवायलोय. मोलॅरिटी ऑफ डायल्युटेड सोल्युशन. एखादं सोल्युशन दिलं त्याला डायल्यूट केलं, मोलॅरिटी कशी काढणार आहे? मग हे पहा, इनिशियल मोलॅरिटी. ठीक आहे, किती आहे? mi. मी तर फॉर्म्युला कसा आहे माहिती का? हे पहा, मोलॅरिटी इनिशियल इनटू व्हॉल्यूम इनिशियल इज इक्वल टू मोलॅरिटी फायनल डायल्युटेड सोल्युशनची मोलॅरिटी इनटू व्हॉल्यूम ऑफ डायल्युटेड सोल्युशन. राईट. मग तुम्हाला काय पाहिजे? इनिशियल मोलॅरिटी दिली आहे, डायल्युटेड सोल्युशनची मोलॅरिटी पाहिजे ना. मग मोलॅरिटी ऑफ डायल्युटेड सोल्युशन इज इक्वल टू MiVi डिवाइडेड बाय Vm. म्हणजे इनिशियल मोलॅरिटी डिवाइडेड बाय हे. एक काम करूया, आपल्या कन्व्हिनियन्स साठी ह्या Vi ला खाली आणूयात. Mf डायल्युटेड सोल्युशनची मोलॅरिटी, इनिशियल मोलॅरिटी V फायनल बाय V इनिशियल. आता ऐका,
याला म्हणतात नंबर ऑफ टाइम डायल्युशन. किती प्रमाणात डायल्युशन केलंय. मग फॉर्म्युला पाठच करायचा. मी तर सांगेन तुम्हाला, जे जास्त प्रॅक्टिस करतील ना त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला या वर्षात 101 वेळेस त्यांना फॉलो करावा लागेल. कोणता? मोलॅरिटी ऑफ डायल्युटेड सोल्युशन इज इक्वल टू मोलॅरिटी ऑफ इनिशियल सोल्युशन डिवाइडेड बाय नंबर ऑफ टाइम्स डायल्युशन. नंबर ऑफ टाइम डायल्युशन. अगोदरची मोलॅरिटी किती आहे इथे लिहा. किती प्रमाणात ते डायल्युशन केलं इथे लिहा. किती प्रमाणात म्हणजे हे पहा, V2 बाय V1 किंवा Vf बाय V इनिशियल या पद्धतीने झालं. याच्यावरती नक्कीच आजच्या असाइनमेंट मध्ये न्यूमेरिकल देणार. तुम्ही सरळ सरळ काय करायचं, इनिशियल मोलॅरिटीला नंबर ऑफ टाइम डायल्युशनने डिवाइड करायचं, आन्सर तयार. ठीक आहे. आज असाइनमेंट प्लेस करतो, ते तुम्ही फॉलो करा. कालच्या असाइनमेंटचे आन्सर देतो, ते फॉलो करा. थँक्यू.